झी मराठीवरील जुळून येती रेशीम गाठी ही तुमची लाडकी मालिका लवकरच तुमचा निरोप घेणार आहे, हे आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं। या बातमीने बरेच प्रेक्षक नाराजही झाले, पण आता आम्ही तुम्हाला त्या मालिकेच्या जागी कोणती नवीन मालिका येणार आहे त्याबद्दल सांगणार आहोत। प्रत्येक पुरुषामध्ये एक बाई दडलेली असते आणि प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरुष। ही दडलेली व्यक्ती कधी स्वभावातून समोर येते तर कधी एखाद्या गुणामधून। त्यामुळेच आपण अनेकदा एखाद्या स्त्रीच्या साहसी वृत्तीसाठी मर्दासारखी लढलीस अशी उपमा देतो, तर एका हळव्या झालेल्या पुरुषाला बायकांसारखा रडला असंही म्हणतो। खरं तर स्त्रीसाठी देण्यात आलेली पुरुषी उपमा ही तिच्या कर्तृत्वाची पावती असते, परंतु पुरुषांना बायकी संबोधन वापरून एक प्रकारे कमीच लेखण्यात येतं। स्त्रीच्या अशा हळव्या वृत्तीला कमी समजणाऱ्या अनेकांना तिचं दुःख कळत नाही, त्यामुळे बाईचं दुखणं समजून घेण्यासाठी बाईच व्हावं लागतं असंही म्हटलं जातं। बाईच्या मनातील हेच दुःख समजून घेण्याची एक आगळीवेगळी कथा लवकरच तुमच्या भेटीला येत आहे। माझे पती सौभाग्यवती असं ह्या नव्या मालिकेचं नाव आहे। ही कथा आहे वैभव मालवणकर या स्ट्रगलर अभिनेत्याची। एक मोठा नट बनण्याचं स्वप्न घेऊन तो या मुंबईत आलाय। अनेक वर्ष संघर्ष करूनही मनासारखं काम तर मिळालंच नाही, उलट वाट्याला आली ती अपमानास्पद वागणूकच। याही परिस्थितीत खचून न जाता तो आपलं स्वप्न उराशी बाळगून या स्वप्ननगरीत रोज धक्के खातोय। त्याच्या या संघर्षामध्ये त्याच्या प्रत्येक पावलावर त्याची मनोभावी साथ देतेय ती त्याची पत्नी लक्ष्मी। त्याच्या या स्वप्नपूर्तीसाठी काटकसरीचा संसार ती मोठ्या नेटाने चालवते। याच दरम्यान वैभवच्या आयुष्यात एक अशी घटना घडते ज्याद्वारे अभिनयाच्या संधीचं एक मोठं दार उघडतं। पण संघर्ष हा जणू त्याच्या जगण्याचा अविभाज्य भागच बनलाय। त्यामुळे या संधीसोबतच येतो तो एक आगळा वेगळा संघर्ष, तो म्हणजे स्वतःची मूळ ओळख लपवण्याचा। हाडाचा अभिनेता असलेला या नटाला जी मोठी भूमिका मिळते ती असते एका स्त्री पात्राची। अभिनेता म्हणून ओळख कमवायला आलेल्या वैभवला पहिल्यांदाच एक मोठी भूमिका मिळते, पण ती ही स्वतःची ओळखच मिटवून टाकणारी। पण हे आव्हान स्वीकारून स्वतःच्या अभिनेता या ओळखी बरोबरच या पात्राची नवी ओळख निर्माण करतो का? आपल्या दैनंदिन आयुष्यात बाईचं अस्तित्व दुर्लक्षित करू पाहणाऱ्या त्याच्या आयुष्याला या कामामुळे कलाटणी मिळते का? त्याच्या स्वप्नांची पूर्तता होते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील माझे पती सौभाग्यवती या मालिकेतून। येत्या 28 सप्टेंबर पासून रोज रात्री 8:30 वाजता ही मालिका तुम्हाला पाहता येईल।